नमस्कार. संतोष मच्छिंद्र शिंदे, राहणार बाळवणी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आमच्याकडे 3 एकर 10 गुंठ शेती आहे. त्यापैकी काय डाळिंबीचे क्षेत्र आहे आणि हा अर्ध्या एकराचा आपला प्लॉट आहे. कलिंगड प्लस झेंडू आमचं मेन पीक आहे झेंडू आणि आंतरपीक आपण त्यामध्ये केले कलिंगड. तर हा प्लॉट आज बघितलं तर 38 दिवसाचा प्लॉट आहे कलिंगडचा आणि झेंडू त्याच्यानंतर 10 दिवसांनी लावला, म्हणजे झेंडूचा प्लॉट आहे 28 दिवसाचा. तर आज बघितलं तर इथं आम्ही ह्या प्लॉटवर, कलिंगडच्या प्लॉटवर नेटसर्फ कंपनीची बायोफिट ब्रँडची आम्ही इथं औषधं वापरलेली आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं आम्ही अँटीव्हायरल वापरलेला आहे, लार्विसाईड वापरलेला आहे, स्टिमब्रिज वापरलेला आहे आणि खालून आपण त्याला NPK शेत कल्चरच्या स्लरीमधून आपण त्याला डोस दिलेला आहे. तर उत्कृष्ट पद्धतीने रिझल्ट आपल्या इथं दिसतोय. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या कलिंगडच्या प्लॉटवर कुठल्याही प्रकारची नाग आळी आलेली नाही, व्हायरस नाही. आणि तसंच बघितलं तर तुम्ही झेंडूचा सुद्धा आपण ग्रोथ बघू शकता, फुटवा बघू शकता. एका झेंडूच्या प्लॉटला कमीत कमी 16 ते 17 फुटवे आहेत. जर आपण मोपून दाखवलं तरी सुद्धा आपण तुम्हाला मी मोपून दाखवतो, बघू शकता 16 ते 17 फुटवे आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर कलिंगडचा आज 38 दिवसाचा प्लॉट असून सुद्धा कलिंगडीचा सुद्धा जबरदस्त स्ट्रोक, साईज आणि असं लेंथ चांगल्या प्रकारे पडलेली आहे. आणि पानाची साईज सुद्धा कलिंगडीच्या खूप मोठी आणि लांब रुंद पसरड झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर बघितला तर कलिंगडी ह्या पिकासाठी परागीभवन अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासाठी मधमाशीचा अतिशय गरजेचे असते. खूप साऱ्या शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम झाला आहे की तिथं मधमाशी नाही, परंतु आपल्या प्लॉटमध्ये खूप सारी मधमाशी फिरते, कारण आपण जैविक औषधाचा इथं आपण वापर केलेला आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला खूप सारं सेटिंग इथं दिसतंय. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं व्हायरसनं सुद्धा प्लॉट गेले आहेत, पण आपण नेटसर्फ कंपनीचा अँटीव्हायरल प्लस बायोफिट अँटीव्हायरल आणि लार्विसाईडचा प्रयोग आपण ह्या शेतीवर 3 स्प्रे काढलेले आहेत. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्हायरस, कुठल्याही प्रकारची नागाळी आपल्याला ह्या प्लॉटमध्ये दिसत नाही. खूप चांगला रिझल्ट आपल्याला बायोफिटचा भेटलेला आहे. तसं स्टिमब्रिज आपण खूप 3 स्प्रे ह्याच्यामध्ये काढलेले आहेत आणि NPK आणि शेतसुद्धा 2 ते 3 वेळा आपण ह्याला खालून दिलेला आहे. 3 वेळा दिले स्लरीच्या माध्यमातून. खूप चांगला रिझल्ट आला आहे. कलिंगडचं उत्पन्न अपेक्षित आहे 3200 रुपये आहेत. कमीत कमी 10 ते 12 टन आम्हाला अपेक्षित आहे कलिंगडचं उत्पन्न. आणि झेंडूचं म्हणसाल तर तुम्ही झेंडूचं आपल्याला अपेक्षित उत्पन्न आहे 6000 काडी आहे. तर याचं उत्पन्न आम्हाला 8 ते 10 टन अपेक्षित आहे. तर तशा पद्धतीची प्लॉटची ग्रोथ आहे आणि उत्पन्न आम्हाला मिळालं अशी अपेक्षा आहे. आणि बायोफिटच्या औषधं वापरल्यामुळं आम्ही खरंच खूप समाधानी आहे. या औषधाचा वापर आम्ही गेली 10 वर्षापासून आमच्या शेतीमध्ये करतोय. आम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळाला आहे. इतरही शेतकऱ्यांनी हे वापरून त्यांच्या उत्पन्नात वाढ करून घ्यावी असे मी सगळ्या सर्व शेतकरी बांधवांना आपण विनंती करतो. धन्यवाद.